नमस्कार, मी रोहित खांडेकर वेड भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आजचा आपला गावातील तिसरा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे पालखीकडे। मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर पालखी आमच्या घरी आलेली, त्यानंतर आता साळीवाडीमध्ये। तर माझ्यासोबत आहे दिप्या दादा आणि सौरभ। डायक्लोजन हो, ही आहे आमची सान। तर अजून पण पालखी खडबड्यामध्ये, म्हणजे काल राहिलेली पालखी शेखर काकांकडे, त्यानंतर मग अजून एक घर होतं ते करून आता साळीवाडीमध्ये येणार आहे। तिथेच आणायला चाललो आहे। मला वाटलं की खाली आले असेल पालखी, पण नाही अजून आले। 11 वाजले, एवढं ऊन आहे अजून। हा जो परिसर बघताय हा आहे पाटवडी। आम्ही जेव्हा गावी म्हणजे कॉलेज वगैरे करत होतो तेव्हा इथे खेळायला यायचो। साळीवाडी वर्सेस राववाडी किंवा राववाडी वर्सेस भव्य दिव्य असे टुर्नामेंट भरवायचो, पण मजा यायची खेळायला। पण आता जसे जसे सगळे मोठे होत गेले, सगळे गाव सोडून पळून गेले, म्हणजे कामानिमित्त सगळे बाहेर असतात। आता सणावाराला असे आले की मग भेटतो, पण खेळायला चान्स भेटत नाही तेवढा, तेच एक बॅड लक। पण लहानपणीचे दिवस खूप चांगले होते। चला आता पालखी निघाली साळीवाडीमध्ये आणि मला थोडंसं लेट झालं। काय रे, अरे माझा फोटो आला। तर थोडासा वेळ काढून आता आम्ही चाललो आहे गावच्या देवळात। गावचं देऊळ आमचं नवीन बांधतात, ते बघूया कुठपर्यंत आलं आहे। मी सौरभ आणि प्रसाद चाललो आहे। काय माहिती, मी आपला तर आमच्या वाडीपासून जेमतेम 1 किलोमीटरच्या अंतरावर आमचं हाकेच्या अंतरावर ग्रामदेवतेचं मंदिर आहे। सध्या काम सुरू आहे, तेच बघायला आलो आहे। हे इकडून नंतर बंद करणार का रे? वरती फक्त इथे कळशचं काम चालू आहे, घुमट। जर तुम्हाला जुनं मंदिर आमचं बघायचं असेल तर मी जेमतेम 1 वर्ष झाला एक व्हिडिओ टाकलेला एक्क्याचा, तर त्यामध्ये ते जुनं मंदिर बघू शकता। तर जेमतेम 1 वर्षापासून मंदिर बांधायचा प्लॅन चाललेला आणि आता तो पूर्णत्वास आला आहे आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्या मदतीमुळे आणि इतर कोणी असतील त्यांच्यामुळे। तर बघू शकता इथून एंट्री आहे, एंट्री बेस, नंतर तिथे गाभारा आणि मग वरती कळश।
मंदिराचं काम होतंय तोपर्यंत जे देव आहेत ते सगळे इकडे ठेवलेत. जे पूर्ण मंदिर झाल्यानंतर बांधून मग तिकडे शिफ्ट करणार. शेवंती गोविंद गोगले यांनी सालाबाद मान करून घे आणि तर कसं आहे ना, पालखीच्या पाठीपाठी फिरता फिरता भूक तर जाम लागते. म्हणून आता आम्ही जेवण करायला थांबले उमादाच्या इथे. पाठी बघते हे उमादाचं घर. तर चला बघूया जेवणात काय काय. तर हे आहे आमचं उमादाचं घर. हा इथे बसला आहे आमचा उमादा, तिकडे वहिनी. आणि आता इथे आम्ही जेवणार आहोत. जेवण आमची उमादाची भाची पुतणी. काय नाव? कारगी स्वप्नील खामकर. जेव्हा मस्ती करते. तर मस्तपैकी पोटभर जेवण झालं. जेवणामध्ये पुरी, त्यानंतर खीर, डाळ भात आणि पापड असं जेवण होतं. पोट भरून झालं. चला आता जाऊया खालती पालखीकडे. आणि हा ऋतिक. अशा प्रकारे आता पालखी आली रामकाकांच्या घरी. त्याच्यामध्ये ऋतिक, इकडे दिप्यादा आणि इकडे सगळे बसलेत. तुझा हंडा